या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कर्तृत्व संपन्न स्त्री ही आपल्या कुटुंबाला, समाजाला घडवत असते. स्त्रियांनी खूप शिकलं पाहिजे, आर्थिक सक्षम झालं पाहिजे, आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार केले पाहिजे, तरच कर्तृत्व संपन्न समाज निर्माण होतो, असे उद्गार मधुरिमा राजे छत्रपती यांनी काढले. मनीषा तारळेकर यांनी स्त्रियांनी खूप शिकावं, विशेषतः स्पर्धा परीक्षा द्याव्यात, म्हणजे स्वावलंबी होता येईल असं आवाहन केलं. महिला मेळाव्याचा उद्दिष्ट कोष्टी समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षा सुषमा दौंडे यांनी सांगितला. महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळाच्या कार्याचा आढावा अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णा राजेंद्र गुंडगे यांना आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कोल्हापुरातील कोष्टी समाज महिला मंडळाचा आदर्श संस्था म्हणून सन्मान करण्यात आला. महिला कार्याध्यक्ष विजयमाला वाघ, अरविंद तापोळे, अंकुशराव उकारडे, देवांग कोष्टी समाजाचे माजी अध्यक्ष बळीराम कवडे, मल्हारराव ढोळेले, किरण तारळेकर, विठ्ठलराव डाके, वस्त्रोद्योग समितीचे सदस्य मनोजराव दिवटे, इचलकरंजीतील देवांग समाज अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, संजय कांबळे, राजश्री ढवळे, मेघमाला पांडकर, राजश्री धुमाळे, महासचिव रामचंद्र निमनकर, वनिता ढवळे, स्मिता बुगड, संगीता धोत्रे आदी उपस्थित होते.